युद्ध कोणत्याही देशाला परवडणारे नसते. युद्धामुळे अनेक प्रश्न निर्माण होतात. त्या देशाचा इतिहास भूगोल तो बदलतो. त्या देशाचा भूगोल बदलतो. त्या देशाची संस्कृती बदलते. तिथे भूक, दारिद्र्य, नैराश्य, भीती असे अनेक प्रश्न निर्माण होत असतात. खरं तर कवितेमुळे क्रांती निर्माण होत नाही, परंतु कविता क्रांतीची भाषा बोलते. कवितेमुळे क्रांती निर्माण होत नाही, कविता क्रांतीची भाषा बोलते. तसंच कवितेमुळे साम्यवाद निर्माण होत नाही, पण वैचारिक माणसाला कविता नक्कीच विचार करायला लावते, असं मी म्हणेल तर ते वावगं होणार नाही. आजच्या परिस्थितीवर आधारित असलेली आणि 2022 मध्ये प्रकाशित झालेल्या माझ्या गाव पुन्हा बांधताना या काव्यसंग्रहातील ही कविता आहे. कवितेचं शीर्षक 21व्या शतकात. माणसे आपली भूमी अथवा देश सहजासहजी सोडत नाहीत. माणसे आपली भूमी अथवा देश सहजासहजी सोडत नाहीत. कोरड्या निपुजाऊ जमिनी आपल्याला न्याय देईना झाल्या की, कोरड्या निपुजाऊ जमिनी आपल्याला न्याय देईना झाल्या की, अथवा धर्मांध जात्यांध वर्णांधाचे लोट वाढत असतील तर माणसे आपली भूमी अथवा देश सहजासहजी सोडत नाहीत. पुन्हा भेडसावतात त्यांना भाषिक चळवळीचे प्रश्न. पुन्हा भेडसावतात त्यांना भाषिक चळवळीचे प्रश्न. भूमिपुत्रांना न्याय ही बाब सत्य असली तरी सर्वसमावेशकता देश मग कुठं आहे? स्वदेशात प्राथमिक गरजा नाहीत. स्वदेशात प्राथमिक गरजा नाहीत. विदेशात जागा देत नाहीत. स्वदेशात प्राथमिक गरजा नाहीत. विदेशात जागा देत नाहीत. माणूस या प्राण्याला अन्न पाण्या वाचून तडफडून मारायला लावत असतील तर नक्कीच त्यांनी बुद्ध, येशू, महावीर, गांधी, लिंकन यांच्या विचारांकडे पाठ फिरवली असे समजते. माणूस या प्राण्याला अन्न पाण्या वाचून तडफडून मारायला लावत असतील तर नक्कीच त्यांनी बुद्ध, येशू, महावीर, गांधी, लिंकन यांच्या विचारांकडे पाठ फिरवली असे समजते. जनावरे पाळायची, पोसायची, माणसे मारायची, यात कोणती संवेदनशीलता आहे? जनावरे पाळायची, पोसायची, माणसे मारायची, यात कोणती संवेदनशीलता आहे? की माणसाविषयीचा दोष्टावा सुसंस्कृत होण्याचे लक्षण बनला? की आपणच चांगल्या प्रवृत्तीशी नाते तोडून टाकले? की झाला म्हणायचा रास माणुसकीचा 21व्या शतकात? माणसे आपली भूमी अथवा देश सहजासहजी सोडत नाहीत. माणसे आपली भूमी अथवा देश सहजासहजी सोडत नाहीत. आपण लोकशाही प्रधान देशात राहत असलो, त्यामुळे या रचनेबद्दल आपले वेगवेगळे विचार असू शकतात आणि ते असावेतही. कारण कविता कधीही क्रांती निर्माण करत नाही, परंतु क्रांतीची भाषा बोलू शकते, असं मी या ठिकाणी म्हटलं तर वावगं होणार नाही.